अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठवीता महापुण्यराशी, नमस्कार साष्टांग श्री ज्ञानेश्वरासी. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदा भोजतेजस्फुरद्दिक्प्रदेशं. विधीन्द्रादिदेव सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. 65 हरिपाठकौच सुलभौ, सुज्ञाय चाज्ञाय च. गाथा स्वानुभवामृते रसयुते, भक्ताय मुक्ताय च. सर्वेषांच हिताय येन ग्रथितं, ज्ञानं तु गीतामृतं. वन्दे तं करुणाकरं प्रभुवरं, श्रीसंत ज्ञानेश्वरं. श्रीसंत ज्ञानेश्वरं. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. सर्व श्रोत्यांना आणि ज्ञानदेव भक्तांना, चांगदेव 65 भक्तांना सादर वंदन. रोज एक नवनवीन आपल्या पंचांगाप्रमाणे आणि हिंदू संस्कृतीप्रमाणे एक दिवस महत्त्वाचे असतात, मोलाचे असतात. उद्या महाशिवरात्र आहे. महाशिवरात्रीच्या पर्वावर आम्हाला पुन्हा ज्ञानेश्वरी किंवा आळंदीला जाऊन जी काही सेवा करायला मिळेल, ती एक पर्वणी आहे. तुम्हा सगळ्यांना आपापल्या संप्रदायानुसार किंवा आपापल्या इच्छेनुसार महादेवाची, शिवाची प्रार्थना, साधना करण्यासाठी शुभेच्छा देते. कारण आपण सारखं जे वटेश्वर ते दोन्ही रूपात आहेत आपण पाहतो. आणि आता काल 40वी ओवी पाहिलेली होती. 40व्या ओवीत सोनं आणि सोन्याचा वरख यात काही फरक नसतो. सोन्याला सोन्याचा वरख द्यायची गरजच नसते, किंवा मुखाचाच आरसा दाखवण्याची गरज नसते. तसं तुझा आणि माझा संवाद, म्हणजेच चांगदेव आणि ज्ञानदेवांचा संवाद हा कसा आहे, तर तो एकत्वात आहे. तिथं भिन्नता नाही आहे, द्वैत नाही आहे. आणि म्हणून ज्ञानदेवांनी चांगदेवांना चक्रपाणी ही उपमा दिली किंवा संबोधन दिलेलं आहे. म्हणजे तो चक्रपाणी श्रीकृष्ण, विष्णू आणि तुम्ही आणि मी दोघंही आपण एकच आहोत. म्हणून आपण हरिपाठातलं ओवी एक पाहिलेली होती की एक नाम हरी, द्वैत नाम दुरी. अद्वैत कुसरी विरळा जाणे. जो कुशल असतो तो अद्वैत साधतो किंवा अद्वैत प्राप्त करतो. आणि एकच नाम हरीचं जर घेतलं तर त्याच्यामध्ये एकत्व आहे. द्वैत म्हणलं की दुसरं, तर ते द्वैत आपल्याला दूर करायचं आहे. आणि म्हणूनच आता पुढच्या ओवीमध्ये 41व्या ओवीमध्ये ज्ञानदेव काय म्हणतात बघा. अगदी त्या गोडीला तर त्यांना गोडीची गोडी फार आहे. आपल्या जीवनामध्ये गोडी आणायची असेल, सुख आणायचं असेल, तर त्यांनी हे सगळे दृष्टांत आपल्याला छान सांगितलेले आहेत. म्हणून पुढच्या ओवीत काय म्हणतात बघा. गोडीये आपुली गोडी, गोडीये आपुली गोडी. घेता काय न माये तोंडी, घेता न काय माये तोंडी. आम्हा परस्परे आवडी, तो पाडू असे. आम्हा परस्परे आवडी, तो पाडू असे. आता गोडी आहे म्हणजे गोडी. गोडीला आपुली गोडी म्हणजे गोडीनं गोडीचा स्वाद घ्यायचा आहे किंवा स्वादानं स्वादाचा स्वाद घ्यायचा आहे. घेता काय न माये तोंडी, मग त्यांना ती जी गोडी आहे ती तोंडात मावणारच नाही आहे. असं जर ठरवलं की गोडीनं गोडीच घ्यायची आहे, स्वादानं स्वादच घ्यायचा आहे, असं ठरवलं तर ती काय तोंडात मावणार नाही का? वेगळी गोडी नाही, म्हणजे वेगळं काही त्याला आधार किंवा ह्याची गरजच नाही आहे. म्हणून म्हणतात आम्हा परस्परे आवडी.
ते सांगतायत की हे चांगदेवा, हे सगळं बोलण्यासाठी आहे. गोडीची गोडी या म्हणण्यामध्ये काय आहे की दुसऱ्या पदार्थाची तिथं उपलब्धीच नाही आहे, उपलब्धीची गरजच नाही आहे. आपल्या दोघांमध्ये एकच आत्मवस्तू आहे, एकच आत्मतत्व आहे. आणि त्यामुळं तुम्हाला जी आवड आहे, प्रीती आहे, ती कशी आहे तर गोडीनंच गोडी किंवा स्वादानं स्वाद चाखण्यासारखी आहे. खरं म्हणजे आपल्या जिव्हेला गोडी जाणवते, पण वस्तूमधली जी विशिष्ट गोडी आहे तशी ती आपल्याला आत्मसत्तेच्या साह्यानं होत असते. आत्मज्ञान जेव्हा होतं, ती जी एकच वस्तू आहे तिनं आपल्याला हे सगळं ज्ञान होत असतं. आता समजा एक पदार्थ केला आहे, आता गडावरती सारखी छान खीर असते किंवा शिरा करतात किंवा गुलाबजाम करतात कोणी, आणि ती गुलाबजामची जी चव आहे ती मी खाल्ली तरी गोडच असणार आहे, तुम्ही सगळ्यांनी खाल्ली तरी गोडच असणार आहे. पंक्तीमध्ये हजारो लोक बसले तरी त्यांना ती काही वेगळी चव लागणार नाही. म्हणजे स्वादात फरक पडतो का? नाही. कारण सर्वांचं आणि तुझं माझं अधिष्ठान हे काय आहे? आत्मतत्व हे एकच आहे, त्या गोडीसारखंच आहे. त्यामुळे सगळ्यांच्या ठिकाणी ते आत्मतत्व भरून राहिलेलं आहे. म्हणून आपल्याला आता ही भिन्नता जाणवणार नाही किंवा तुलाही जाणवणार नाही. आपल्या देहांची भेट होण्यामध्ये ही जी सिद्धी आहे किंवा ही जी गोडी आहे ही कदाचित मिटून जाईल अशी ज्ञानदेवांना भीती वाटते. की तुला भेटण्यासाठी नाही, चुकून मी 42वी चोवी घेतली. हां, तर गोडीनं आपली गोडी घेताना ती काय तोंडात मावत नाही का? कारण गोडीला गोडीचा स्वाद घ्यायचा असेल तर तोंडाची सुद्धा गरज नाही आहे. आपल्याला ती स्वाद वेगवेगळे कळण्यासाठी जिव्हेची किंवा रचनेची गरज असते. तसं तुमच्या आणि माझ्यामध्ये, हे ज्ञानदेव चांगदेवांना सांगतायत, तसं तुमच्या आणि माझ्यामध्ये पण आपण म्हणू शकतो. दोघांमध्ये किंवा अनेकांमध्ये एकमेकांबद्दल जी आवड आहे, जे प्रेम आहे, ते कसं आहे? गोडीनं गोडी चाखण्यासारखं आहे. त्याच्यात भिन्नता किंवा भेदाभेद काहीही नाही. आणि तो पाडू म्हणजे आवड, ती परस्परातली आवड. गोडीला गोडीची स्वाद घ्यायला काही वेगळं कष्ट पडतात का? काहीच नाही, त्यांना तोंडाची गरजच नसते. तसं आपल्या दोघांमध्ये जी काही एकमेकांबद्दल आवड आहे, प्रेम आहे, ते या गोडीनं गोडी चाखल्यासारखं आहे. एकच गोष्ट पुन्हा पुन्हा आपल्याला समजावून देत आहेत की जेणेकरून आपल्यातलं जे द्वैत आहे, आपल्यातलं जे भिन्नत्व आहे, हे मिटून जावं. बघा ना, एक महाभारतात श्लोक आहे म्हणा किंवा एक चरण आहे सुभाषित, की ऋजूनाम जायते स्नेहः सहवासात रिपुषु अपि. म्हणजे जर दोघंजण सहवासात राहिले, एक शत्रू असेल एक मित्र असेल, पण जे ऋजू म्हणजे सरळ स्वभावाचे लोक असतात, आता इथे आपण आत्मज्ञानी असा घेऊया, तर ते एकत्र राहिले की त्यांची परस्परामध्ये इतकी मैत्री होते, इतकं प्रेम होतं की ते एकमेकाशिवाय राहू शकत नाहीत किंवा त्याच्यामध्ये काही भिन्नत्व राहतच नाही. दोघं मिळून एकरूप होतात. जशी पती पत्नी असतात, कालपर्यंत माहेरी असलेली मुलगी आज सासरी आली की ती सगळी आपलं माहेरचे बंधनं सोडून टाकते आणि ती सासरचीच होऊन जाते, ती नवऱ्याचीच होऊन जाते. नकळत हे भिन्नत्व आपलं हळूहळू संपत असतं. काल आपण लहान बाळांची उदाहरणं पाहिले. लहान बाळाला जसं आई त्यानं जरी ढुसण्या मारल्या तरीसुद्धा तिला जास्त पाना फुटत असतो, असं ते आपल्याला छान समजावून देतात. मग आता हे पुन्हा सांगतायत, काल सांगितलं होतं की तत्वमसी हे जे महावाक्य आहे, या महावाक्याच्या द्वारेच सारखा उपदेश ठसवणं चाललं. तेच तू आहेस, तेच तू आहेस, ते म्हणजे परमतत्व, तू म्हणजे पण परमतत्व आहेस, म्हणजे असी म्हणजे आहेस. मग इथे उपदेश करणारा आणि उपदेश ऐकणारा
हे दोन्हीही एकच आहेत. जरी ते देहाने वेगळे असले तरी त्यांच्यामधलं आत्मतत्व एकच आहे. आणि त्याची जी काय म्हणू उपास्य देवता वटेश्वर, म्हणजेच आत्ता आपण म्हणलं की उद्या महाशिवरात्र आहे, तो महादेव. तर वटेश्वर, मग तू वटेश्वराची पूजा अर्चा कशी करशील? तूही वटेश्वरच आहेस. ते गाणं मला आता आठवत होतं. जीव शिव दोन्ही एक रूप झाले, किती किती गावी तुझी गुणगाथा, किती किती गावी तुझी गुणगाथा. प्रभू सोमनाथा, प्रभू सोमनाथा. ती असं म्हणते त्यातली नायिका. माहेरीचे सुख सासुऱ्यासी आले, ही ओळ आधी. आणि मग ती म्हणते जीव शिव दोन्ही एक रूप झाले, किती किती गावी तुझी गुणगाथा, किती किती गावी तुझी गुणगाथा. प्रभू सोमनाथ, प्रभू सोमनाथ. खूप सुंदर आहे ती पूर्वीची, काही अगदी चित्रपटातली असली तरी त्याच्यातले भाव आणि हे सगळं एकच आहे. आपल्याला जरा त्या गाण्यातनं एकरूपता पटकन समजते. तत्त्वज्ञानातलं थोडं समजून घेताना काही जणांना तो त्रास होत असतो. आता त्याच्यासाठी अगदी सोपी सोपी विधान आहेत बघा. देवो भूत्वा देवम यजेत, शिवो भूत्वा शिवम यजेत. ज्या वेळेला द्वैत असतं ना तेव्हा तो परमेश्वर वेगळा असतो आणि आपण भक्त वेगळे असतो. इथं सांगतायत जे गुरु आहेत ते की देव होऊन देवाचे भजन करा किंवा देवाचं यजन करा आणि शिव होऊन शिवाचं यजन करा. म्हणून शिवाची मानसपूजा सुद्धा किती छान सांगितलेलं आहे बघा. आत्मा त्वंगिरिजा मती सहचरा प्राणा शरीरम गृहम पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधी स्थिती संचार पदयो प्रदक्षिणविधी स्तोत्राणि सर्वागिरो यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलं शंभो तवाराधनम. बघा प्रत्येक गोष्ट ती शिवाला अर्पण करायची. आज मला एकदम शिवरात्र मगाशी मुलीनं आठवण करून दिली की अगं आई उद्या महाशिवरात्र आहे. म्हणलं आता उद्या कसला उपवास. आम्ही आळंदीला जाणार एवढंच डोक्यात होतं. पण तेव्हापासून ते असं थिंकिंग सुरू झालं की तो शिव जीव सगळे एकच आहेत आणि आपण जेव्हा शिव होऊन शिवाची पूजा करू तेव्हा तिथं ते द्वैत संपलेलं असणार आहे. म्हणून शिवो भूत्वा शिवम यजेत असं म्हटलेलं. अशी उपासना असते. नाहीतर अगदी खूप जण बसलेले असतात, गुरुजी सांगत असतात हातामध्ये अक्षत घ्या, अमकं घ्या, फूल घ्या, अमकं व्हा. त्यावेळेला ते आपल्याला आपण वेगळं मानत असतो. ते कर्मकांडालाच जास्त महत्त्व देतो. पण खरी उपासना कशी असते बघा. गरिबांची पाहिली, त्या जनाबाईची पाहिली, संतांची पाहिली की त्यांच्याजवळ काही नसेलही पण आतून जो भाव आहे सगळा तो सगळा त्यांनी अर्पण केलेला असतो. भगवंतामध्येच ते आपलं रूप पाहत असतात किंवा आपल्यामध्ये भगवंताचं रूप पाहत असतात. आता मगाच्याच जे गोडीचं उदाहरण आहे ते पुन्हा थोडंसं समजावून घेऊया की एखाद्या खाण्याचा पदार्थ खात असताना त्या गोड पदार्थाची गोडी आपल्याला कळते. पण गोड तरी किती खाणार हो. खरंच पाहिलं मी, आपण गोड जास्त नाही खाऊ शकत. ज्याला गोड आवडतं तो सुद्धा एक ठराविक मर्यादेपर्यंत खातो. म्हणून मग आपण काय म्हणतो अति सर्वत्र वर्जयेत. अधिक कुठलीही गोष्ट असेल ती वर्ज्य करावी. आणि मग आता आजकाल तर मधुमेह याचं इतकं प्रमाण भारतात वाढलेलं आहे की अति गोड खाण्यामुळं देहामध्ये अनेक रोग होत असतात आणि गोड खाऊन खाऊन कंटाळा येतो. आपल्याला जर तिखटाचा एक घासही नसेल किंवा वेगळी चव नसेल, दुसऱ्या चवीचा पदार्थ नसेल तर समोर जरी अगदी भरपूर ताट भरून वाढलेलं असलं तरी आपण खाऊ शकत नाही. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की गोडीनंच गोडी चाखावी. मग जिभेची जरूरच काय. जिभेला ते कळते पण ती गोडी गोडी खातच राहायची, गोडीनं गोडी खात राहायची.
असा एक हे पण आहे ना, उपचार पण असतो की मारक म्हणजे एखादा काही झाला असेल, व्याधी झाला असेल तर त्याचाच जास्त वापर करायचा. जे जंतू वगैरे करतात की नाही, बॅक्टेरिया हे सगळे ते कसे करतात की तेच निर्माण करून आपल्या शरीरात घालायचे आणि त्यांनी त्याचं युद्ध सुरू होतं आणि मग ते निरास्त होतात किंवा परास्त होतात. तसं जिभेची गरजच नाही आपल्याला, गोडीनंच गोडी चाखायची असेल तर. आणि मग कधी गोडीचा कंटाळाही येणार नाही, कारण ती गोडीच गोडीला चाखणार आहे. आपल्या जिभेमुळेही सगळे आपले कौतुक असतात. मग विषय आणि इंद्रिय यांच्या भोगातून हे कंटाळवाणे होतात. त्या विषयांना थाराच द्यायचा नाही आहे. किंवा आपल्याला कधी कधी कंटाळा येतो बघा, एखादं गोड खाल्लं की कशी गुंगी यायला लागते डोक्यात, थकवा यायला लागतो. आणि सगळ्या इंद्रियांना जर आपण असे त्यांचे विषय भोगून दिले तर काही काळानंतर इंद्रिय कमजोर होतात. आता तो जरा तरी पण हे मोबाईलवर आणि ह्याच्यावरच सगळं आलेलं आहे. सगळे पिक्चर बघू शकताय, सगळ्या मॅच बघू शकताय, जगभरातले सगळे कार्यक्रम बघू शकतायत. मग जर तुम्ही 24 तास या व्हॉट्सअपचा आणि याचा काय काय आता इंस्टाग्राम आहे, फेसबुक आहे, इतके त्याच्यामध्ये आहेत, ॲप्स आहेत, आणि त्या सगळ्याचा जर आपण वापर केला तर डोळ्याचं काय होईल? पाहतो आपण जन्मजात मुलाला चष्मा, किंवा अगदी 5-6 वर्षाच्या मुलांपासून चष्मे लागत आहेत. कारण डोळ्यांवर ताण येतो ना. डोळा म्हणजे नेत्र किंवा चक्षु या इंद्रियावर अधिक जोर दिला. आता त्या मुलांची तर अजून सगळी इंद्रियाचा विकास व्हायचा असतो, डेव्हलप व्हायचे असतात. आणि त्याच वेळेला जर त्यांच्यावर आईवडील काय करतात, रडू नये म्हणून देतात आपलं मोबाईल हातात. अतिशय चुकीची गोष्ट. मग त्यामुळे त्याची ती चक्षुरेंद्रिय कमजोर होऊन जातात. किंवा कानात सारखं आपलं कानात घालून ठेवायचं आणि ऐकत बसायचं, का तर इतरांना त्रास होऊ नये. पूर्वी कसा असायचा, छोटासा तो रेडिओ असायचा, घरातले सगळे त्यातली आकाशवाणीवरचे बातम्या ऐकणार, मंगलप्रभात ऐकणार, गाणी ऐकणार, भक्तिगीतं, भावगीतं. त्याचा आस्वाद सगळ्यांनी घेतला जायचा. ते विभागलं जायचं जरा, आणि पाहिजे तेव्हा बंद करायचं. पण हा विषयांचा भोगसुद्धा शेवटी त्या इंद्रियांना कंटाळवाणा होतो. आता प्रत्येक इंद्रियाची सारखी उदाहरणं सांगायची गरज नाही, कारण आपल्याला तोंडपाठ झालेली आहेत 5 इंद्रिय, ज्ञानेंद्रिय. म्हणून ज्ञानदेव सांगतायत, पुन्हा पुन्हा तेच सांगितले त्यांनी, की गोडीनंच गोडी चाखायची, तळहातानंच तळहाताला मिठी मारायची, शब्दानीच शब्द ऐकायचे, प्रकाशानंच प्रकाश पाहायचा, सोन्यानंच सोनं माखायचं. म्हणजे इंद्रियांना थकवा येणारच नाही, त्यांचंच त्यांना करू द्यायचे. आणि विषय आणि इंद्रिय यांच्या भोगातून इंद्रिय थकतात. आपण ते अनुभवतो. पण खूप वेळ बोललं. आता कालच असं झालं की थोडा वेळ ते सगळं गडावरचं हे ते सांगत बसले. तुम्हाला ते सांगायचं राहिलं, आज सांगणार आहे थोडंसं. तर वाणीलासुद्धा किंवा आपल्या या वैखरी वाणीलासुद्धा कष्ट पडतात, थकून जाते ती, आणि ती अशक्त होतात सगळी इंद्रिय. कान तर बधीर होऊन जातात. आता बघा, ऐकू येत नसं होतं म्हातार वयात. सगळं आयुष्यच आपलं हे होऊन जातं, निस्तेज होऊन जातं. डोळ्यांना चष्मा लागला ते तरी ठीक आहे, कानाचे ते यंत्र बसवणं ते त्याच्यातनं जास्तच गोंगाट येतो, ते ॲडजस्टच होत नाही. रोज ॲडजस्टमेंट करा, हे करा. दात पडायला लागतात, किडायला लागत आहेत, कारण त्याचं कारण हे विषय उपभोग. आता कोणी सांगितलं, कालही मी तुम्हाला सांगितलं की वाचलं मी मगाशी, की ही जी फळं आहेत, फळांचा आहार घेतला, नैसर्गिक आहार घेतला. हां बरोबर, गोमातेला का द्यायचे नाही ते खाल्लेले, म्हणजे आपण जे शिजवलेले पदार्थ, तळलेले पदार्थ, का तर त्यांच्या इंद्रियांना, पचनेंद्रियाला निसर्गातलं गवत, चारा हे खाण्याची ताकद असते. आणि आपण जर अशी पोळी दिली, भात दिला, सगळे जे काही आपण करतो ते नैवेद्य म्हणून आपल्याकडं पद्धत आहे गोग्रास द्यायचा. पण त्यांनी त्या गायी आजारी पडायला लागल्या. म्हणून एका म्हणजे गायींचे जे हे आहेत, काय म्हणू आपण, मठ आहेत किंवा जिथे गायींना सांभाळलं जाते, त्यांची वाढ केली जाते,
तर त्यांनी आता अगदी स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे की कुणीही इथं नैवेद्य आणू नका. आणायचंच असेल गवत आणा, चारा आणा, आणि नसेल तर त्या चाऱ्यासाठी पैसे द्या. तसंच आपल्यालासुद्धा, आपल्या इंद्रियालासुद्धा बघा, आपण जर फळं खाल्ली कच्चे, म्हणून डॉक्टर सांगतात की कच्चं खा, सलाड खा, जास्त बशीभर सलाड खा, भाकरी पोळी कमी खा. याचं कारणच आहे की आपल्यासुद्धा इंद्रियांवर ते ताण येतात आणि मग ते पचनशक्ती मंदावते. आणि मग शेवटी लोकांना नाकातनं नळ्या, तोंडातनं नळ्या. नको रे देवा, ते तर अक्षरशः वर्णनसुद्धा ऐकवत नाही आणि डोळ्यांनी बघवत नाही. स्वतःवरती वेळ यावी असं कुणालाच वाटत नाही, पण ती येते. का येते? की आपण ह्या इंद्रियांवर अत्यंत अन्याय केलेला असतो. म्हणून इंद्रिय आपापल्या स्वरूपात स्थिर कधी होतील? ज्या वेळेला त्यांच्यावर ताण येणार नाही तेव्हा. प्रत्येक क्षणाला आपण श्वास घेत असतो, तो मनामध्ये थोडं आतमध्ये थोडा वेळ साठवतो आणि मग सोडतो. पूरक रेचक, पूरक कुंभक रेचक असा तो सगळा प्रवास असतो. पण ही श्वासोच्छ्वासाची क्रिया आपल्या जन्मापासून मरेपर्यंत अखंड चाललेली असते. आपल्याला एक प्रत्येकाचा स्पॅन ठरलेला आहे श्वसनाचा किंवा श्वासांची संख्या. पण ती माहिती का हो, माझी एकूण आयुष्याची श्वासाची संख्या किती आहे? आणि म्हणून आपण काय करतो, आवश्यकतेपेक्षा जास्त श्वास घेतो, जास्त सोडत राहतो. तसं आयुष्य कमी होतं. ज्या वेळेला आम्ही तो योगाचा वर्ग केला, योगाभ्यासाचा, आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की हे जसे आपण पैसे वाचवतो की नाही, बँकेमध्ये सेव्ह करतो, तसे हे प्राणसुद्धा, श्वाससुद्धा आपण असे सेव्ह करायचे असतात, सुरक्षित ठेवायचे असतात. सावकाश घेतला, सावकाश सोडला, ती जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये 10-5 श्वास आपले कमी होतात. घेणं सोडणं, ती जी फुफ्फुसावर म्हणा किंवा सगळी श्वसन यंत्रणेवर जो जोर येतो तो कमी होतो. आणि मग आपोआप त्याचीसुद्धा ताकद वाढते, त्याचीसुद्धा लाईफ किंवा आयुष्यमान जे आहे ते वाढत असतं. म्हणून कधी बघा, घाबरलो, टेन्शन. आता कोण काल म्हणतो, काल मी जे माझ्या नातवाच्या नाटक बघायला गेले, तर एकदम नवीन कोणी येऊन बसलं की त्या मुलांना तिथल्या तिथं खोलीमध्ये म्हटलं की त्यांना सादरीकरण करताना टेन्शन येतं ना, अरेच्याही नवीन लोक आले. म्हणून मग त्यांच्या त्या डायरेक्टरनी नंतर त्यांना सांगितलं की तुम्ही समोर कोण आहे हे बघायचंच नाही. तुमचे आईबाबा बसलेत का, मित्र बसलेत का, कारण तसं स्टेजवरनं आपण निरखत असतो कोण आहेत काय आहेत. तर समोर काय आहे समजायचं, एक भिंत आहे समजायचं म्हणे, आणि त्या भिंतीशी बोलायचे. म्हणजे तुम्हाला कुणी आल्यामुळं जो टेन्शन येतं किंवा ताण येतो, तर त्या ताणापायी आपले श्वास अधिक खर्च होतात. म्हणून प्राणायामानं ही श्वासाची गती आपल्याला मंद करता येते. समाधी, ध्यान, धारणा तर त्याच्यामध्ये इतकी श्वासाची गती कमी होत जाते. समाधीत तर श्वास बंदच होतात आणि त्यामुळे योग्याचं आयुष्य वाढतं. 6व्या अध्यायाचं जे विवेचन चाललेलं आहे की तो योगी म्हणजे ह्या पंचभूतांच्या वर विजय मिळवतोय, काहीच नाही त्याच्याजवळ राहत. अक्षरशः आपण जसा पिंजरा म्हणतो किंवा अदृश्य स्थितीत त्याचं सगळं ते रूप असतं. आपल्याला त्याचं काहीच नाही. म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या कशाचाच तिथे प्रत्ययच येत नाही. मग चांगदेवांनी 1400 वर्ष या समाधीचा अनुभव घेतलेला होता. आणि ज्ञानदेवांनी तर संजीवन समाधी घेतलेली आहे. ते चिरंजीवच झालेले आहेत, अमर झालेले आहेत. आता इथं तुम्ही म्हणाल हे कशाला एवढं लांबड सांगत बसलं आहे? पण इंद्रिय आणि विषय यांच्या भोगाचा हा विषय चाललेला आहे की विषय भोगानं इंद्रियांनासुद्धा कंटाळा येतो. बघा, आता एका विशिष्ट वयात आल्यावर आपण तो नको, आता तो लोक म्हणतात आम्हाला पिक्चर बघायला चला, नाटक, काही नको, सगळं तृप्त झालेलं आहे. म्हणजे ती इंद्रियच आता तृप्त झालेली असतं. म्हणून ज्ञानदेव चांगदेवांना सांगतायत की या इंद्रियांना विषयांकडे फारसं जाऊ न देता आपल्या स्वरूपाकडे लाव. आपल्या इथंच जे आत्मरूप आहे, स्वरूप आहे, ते तू भोग, त्याचा उपभोग घ्या. गोडीनंच गोडीचा खा, स्वादानेच स्वाद चाखा. आपल्या दोघांचा संवाद हा शब्दांचा नाही, विषयांचा नाही, तर अद्वैत स्वरूपातला आहे, अद्वैतातील आहे, स्वरूपातील आहे. आणि मीही ज्ञानस्वरूप आहे आणि तूही ज्ञानस्वरूप आहेस.
म्हणून आपण कितीही बोललो तरी त्याला कंटाळा येत नाही. ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायात म्हटलंय बघा, तैसे ज्ञानाचे बोलणे आणि येणे रसाळवाणे, आता पुरे कोण म्हणे आकर्णिता. कातळ हातावरी वाटोळा, डोल तू देखिजे आवळा, तैसे ज्ञान आम्ही डोळा दावितो तुझं, दाविले तुझं. आपण हातामध्ये आवळा घेतला तर त्याचं ज्ञान आपल्याला लगेच होतं ना, तो डोळ्याने आपण पाहत असतो. तसं ज्ञान आपल्या हातामध्येच, म्हणजे आपल्या करातलावर किंवा आपल्या अंतरंगातच आहे. आणि ते आपल्या डोळ्यांनी पाहिलं किंवा तू तुझ्या डोळ्यांनी पाहिलंस की आता कुणीही कंटाळणार नाही. म्हणजे ज्ञानाचं बोलणं, व्याख्यान गोडपणानं केलं किंवा गोडपणानं ऐकलं तर कुणी म्हणणार नाही आता बास. पण एखादा बघा सांगत राहतो, इतका सांगत राहतो, खरंच ना कंटाळा येतो. 30 गोष्ट इतक्या वेळा लांबड लावून सांगत असतात. आता तळहातावर जो तो असा आवळा असा ठेवलेला डोलत असतो आणि तो सगळ्या अंगाने परिपूर्ण दिसतो, असा गोल फिरत असतो तो. तसं आम्ही तुला डोळ्यांनी स्पष्ट दिसेल असं आत्मज्ञान दाखवलं म्हणतात. आता काही उरलंच नाही बघा ना. बघता 40-42 ओव्यांपर्यंत आपण आलो आहे. 65 म्हणजे आता फक्त 20-22 ओव्या राहिल्या. मग आत्मज्ञानाचं स्वरूप सांगितल्यानंतर चांगदेवांच्या ठिकाणी असलेलं अज्ञान संपलेलं आहे किंवा संपणं आवश्यक होतं. कारण अज्ञान घालवल्याखेरीज हे आत्मज्ञान कळणार नाही. मग अज्ञान म्हणजे काय हेच कळत नाही ना माणसाला. मग अज्ञान कसं आहे? तैसे ज्ञान जेथे नाही तेची अज्ञान पाही, तरी सांगो काही काही चिन्हे तिये. 13व्या अध्यायात सांगितली ती चिन्ह अज्ञानाची. तरी संभावने जिये जो मानाची वाट पाहे, सत्कारे होये तो शूजया. अज्ञान काय करतं तर जरा कुणी आपली संभावना केली, मान दिला, मानाची वाट पाहतो, सत्काराची वाट पाहतो. बघा आता ओळीनं असे सत्कार चाललेले असतात. आपण त्या कार्यामध्ये जर असू आणि आपलं नावच नाही घेतलं तर लगेच आपल्याला दुःख होतं. पण आपलं नाव घेतलं लगेच सगळ्यांना सांगतो, चला 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 माझा आहे आता बरं का, माझा सत्कार आहे, बघायला चला. तर सत्कार झाला की लगेच तोष होतो, आनंद होतो. गर्वे पर्वतांची शिखरे, तैसा महत्वावरुनी नुतरे, तयाच्या ठाई पुरे अज्ञान आहे. अहो एखादा पार शिखरावरच सोडतोय त्या सन्मानामुळं. त्याचा गर्व इतका पर्वताच्या शिखरासारखा चढलेला असतो की तो महत्वावरून खाली उतरतच नाही. त्याच्या ठिकाणी पूर्ण अज्ञान आहे. जो त्यातच रमलेला आहे, त्या सन्मानातच रमलेला आहे. मग त्याचे किती ठिकाणी तो सांगत राहील काय काय. आता हल्ली तर सगळ्यावर आपण हे पाठवत राहतोय म्हणा, स्टेटसवर पाठवा, फेसबुकवर पाठवा, सगळ्यावर पाठवा. मग सगळ्यांचे सत्कार आले पाहिजेत. आज जो आता तो आमच्या नातवंडांनी घेतलेला हे आहे ना, खूप चांगला विषय घेतलेला आहे की हे कशासाठी आहे सगळं. आपला सन्मान. आईवडील तरी काय करत असतात, मुलांना लावून देतात कामाला, काहीतरी उद्योगाला, त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत. आणि मग ती सगळी मुलं एकत्रित होऊन म्हणतात की आपण आता आईबाबांना एक पत्र पाठवूया आणि त्या पत्रात लिहूया की तुमचं हे सगळं तुम्ही बंद करा, आमच्याशी प्रेमाने बोला, आमच्यासाठी वेळ द्या. एक मुलगा तर म्हणतो मला वाटतंय आपण मोबाईलच व्हावं, म्हणजे त्या आईवडिलांच्या सारखा हातात असू, तो कधी बाजूला ठेवला जाणार नाही, त्याच्याशीच तो संवाद होईल, म्हणजे माझ्याशीच आईबाबा संवाद करतील. असं सगळं हल्लीचं चित्र झालेलं आहे. आणि मग आईवडिलांना काय वाटतं, ही ट्युशन लावून टाका, तो क्लास लावून टाका, याच्यात गुंतवा, त्याच्यात गुंतवा, या स्पर्धेत जा, त्या स्पर्धेत जा. आणि त्या मुलांवर म्हणजे असं डोक्यावर ताण येतो आहे, ताण. म्हणून हे जे सगळं आहे हे सगळं अज्ञानात. तयाचा ठाई पुरे अज्ञान आहे, अंगवरी चर्ची, जनाते अभ्यर्चिता वंची, तो जाणपा अज्ञानाची खाणी येथ. सारखं आपल्या अंगाचं बघा, सारखे हातपाय धुतील, सारखं कुठलं आता ते काय म्हणायचं, इतकं शरीराला काय म्हणायचं, चेहऱ्याला, अरे बापरे, लेपच्या लेप, जसं ते सोन्याला सोन्याचा लेप
तसं ते किती प्रकारचं काय काय लावलं जातं आणि ब्युटी पार्लर हे ते लग्नापेक्षा त्या ब्युटिशियनलाच जास्त महत्त्व असतं. हे सगळं अज्ञानात नव्हते. आपलं खरं रूप आपल्याला कळतच नाही आहे, पाहतच नाही आपण. सगळं बाह्य रूपाकडं लक्ष आहे आणि जिथं ज्ञान नाही तेच अज्ञान आहे असं समज. तरी पण म्हणतात की मी काही लक्षणं तुला सांगतो आणि तू लक्षात घे. खरं म्हणजे एकेका ओवीमध्ये इतका अर्थ भरून राहिलेला आहे. जो आता अजून अज्ञान कशाला म्हणायचे? कोण अज्ञानी आहे? तर जो केवळ प्रतिष्ठेसाठी जगतो, मानाचीच वाट बघतो आणि ज्याला सत्कारानं संतोष होतो तो अज्ञानी समजावा. आता जो खरा ज्ञानी असतो ना त्याला संकोच वाटतो कोणी सत्कार केला, कोणी काही दिलं तर. मला सुद्धा वाटतं की या संतांना, सज्जनांना कशाची अपेक्षा नसते. एक त्यांच्या फक्त चरणी आपण नतमस्तक व्हायचं, त्यांच्याबद्दल आदर प्रेम ठेवायचा आणि त्यांचा आशीर्वाद हा मोलाचा. त्यांच्या शुभेच्छा, त्यांचं ज्ञान, त्यांचा उपदेश हा आपल्याला मिळायला पाहिजे आणि आपण त्यासाठी आतुर व्हायला पाहिजे. मग अशी जसं सांगितलं की पर्वताची शिखरं जशी खाली कधी लवतच नाहीत, ती ताटच्या ताट असतात, तसा हा गर्वानं मोठेपणावरून कधी खाली येतच नाही. त्याच्या ठिकाणी पूर्ण अज्ञान आहे असं समज. आणि स्वतःच्या आता लेप म्हणलं ना की स्वतःच्या अंगाला भस्म लावतात, गंध लावतात, लोकांना दिसेल अशा तऱ्हेनं सगळं फासत असतो आणि लोक त्याची मग पूज्य म्हणून पूजा करतात आणि तो लोकांना फसवत राहतो. ही सगळी अज्ञानाची खाण आहे असं समज. म्हणून ज्ञानदेवांनी, चांगदेवांना अशी सगळी लक्षणं सांगून ती दूर करण्यासाठी प्रेमळपणाने सांगतायत, आम्हा परस्परे आवडी तो पाडू असे. पहिली आम्हाला आपल्याला एकमेकांबद्दलची आवडी व्हायला पाहिजे आणि मग त्याचीच ओढ लागली पाहिजे, गोडीनंच गोडी चाखली पाहिजे. असा हा 41वी ओवी झालेली आहे. आता आपण 42चा थोडासा हे सुरुवात करून ठेवूया किंवा नुसती वाचून ठेवते. आता उद्यापासून मात्र 4-5 दिवस वर्ग नाही होणार आपला. आज मंगळवार आहे, बुधवार दादाही प्रवासातच असणार आहेत, आम्ही प्रवासात असणार आहे. सोमवारपासून मात्र अगदी आपला नियमित जिथं असेल आता नेहमीच्या जागेवर तिथून आपले वर्ग होतील. तशा 20-25च ओव्या राहिल्यात म्हणजे 1 महिन्यात ते आपलं संपून जाईल. आता नवीन मार्च महिना सुरू होतो आहे आणि म्हणून त्यांनी पुढची ओवी म्हणलेली आहे तेवढी वाचून ठेवूया. 42वी. सखया तुझे निउद्देशे भेटावया जीव उल्हासे की सिद्ध भेटी विसकुसे ऐशिया बिहे. त्याला सखा म्हणलंय. सखा सगळ्यात जवळचा असतो बघा. तर तुझ्यासाठी भेटण्यासाठी माझा जीव उल्हासे, उल्लसित झालाय, आनंदित झालाय की सिद्ध भेटी विसकुसे. सिद्धीची भेटी, आत्मच रूपानं भेटण्यामध्ये जी सिद्धी आहे त्या सिद्धीची भेटी म्हणजे केवळ 2 देहांची भेटी नाही आहे, पण त्या देहांच्या भेटीमध्ये कदाचित विसकुसे म्हणजे विस्कटून जाईल का काय. आपली जी भेट होणार आहे त्या भेटीमध्ये हे सगळं विस्कटून म्हणजे बिघडून जाईल की काय. ऐशिया बिहे, बिहे म्हणजे अशी मला भीती वाटते. तर तशी आपली एकमेकांपासून अशी ताटातूट होऊ नये, विस्कळीतपणा होऊ नये. आत्मज्ञान जे झालेलं आहे त्या आत्म्याचीच आपण सतत आराधना किंवा आत्म्याशी संवाद साधणं हेच करूया. तिथे देहाला कुठंही हे द्यायचा नाही, थारा द्यायचा नाही, देहाकडे जास्त लक्ष द्यायचं नाही. म्हणजे आपल्याला जे सुख आहे, चिरंतन सुख आहे, आत्मस्वरूप जे आहे ते आपल्याला समजल्यानंतर होणारा आनंद तुलाही मिळेल असं त्यांनी आपल्याला सांगितलं. आता खरं ना 9 दिवस त्या सज्जनगडावर इतकं असं पवित्र शांत वातावरण. पहाटे आता एक दिवशी तर त्या दासनवमीच्या दिवशी तर 2 वाजता काकड आरती. एरवी 5 वाजता असते, पण ती काकड आरती झाली, समाधीची पूजा, ते सगळे मंत्र, सगळं रुद्र देवीची श्रीसूक्त, अमुक तमुक, गणपतीची असे सगळे त्याच्यामध्ये
कानावर सतत चांगलं पडत असतं. मनात दुसरा वाईट विचार, आणि मुख्य म्हणजे तिथे फोनला रेंजच नसते. ते सर्वोत्तम काम आहे. खरं तर मला वाटत होतं तिकडं फोन नेऊच नाही, पण थोडं पुढं आल्यानंतर, जरा तिथे पायऱ्या उतरायला लागल्यानंतर थोडी रेंज येते. मग त्या ठिकाणी जाऊन मला फक्त हे ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायला मिळायचा. तर ती एक संधी होती. मग पुन्हा ती हे झाली की समाधीची पूजा झाली की पुन्हा छान कोणाचं तरी प्रवचन असणार, कुठल्या तरी ग्रंथातल्या एखाद्या ओवीवर किंवा एखाद्या प्रसंगावर. खूप सुंदर असे विद्वान वेगवेगळे आलेले होते, भारतभरातून किंवा महाराष्ट्रातून, सगळीकडून. मग 10:30 ते 12:30 एक उपासना असायची, पारंपरिक भजनं वगैरे सगळं. मग प्रसाद. पुन्हा दुपारी म्हणजे 1:30-2पर्यंत, 2:30पर्यंत जेवणच चालायचे. प्रसाद 10,000 लोक असायचे, पण काय पंक्ती वाढतात हो, बरा. खूप सुंदर. आणि संध्याकाळी पुन्हा म्हणजे दुपारपासूनच संगीत सेवा, पुन्हा प्रार्थना सायंकालीन, हे नंतर दासबोध वाचन. त्या सवायात इतकी छोटी मुलं सुंदर म्हणत असतात. सादरीकरण त्यांचं इतकं छान असतं की ते उभं राहून अगदी बघत राहावंसं वाटतं. आणि ते झालं की पुन्हा रात्रीचं प्रसाद भोजन आणि पुन्हा कीर्तन. तसा 12 वाजेपर्यंत म्हणजे अक्षरशः 2 तास झोपायला मिळत नव्हतं. कुठे वेळ जातो कळतच नाही. थांबूया आपण. इदमुपकर्तुं भुवन मंडलम समुदितमिव भास्करम सादरम वंदे ज्ञानेश्वरम. त्रिभुवनमाता भगवद्गीता लोकमंगला लोकविश्रुता लोकहितं संततं ज्ञायता येन ज्ञानेश्वरी विरचिता श्रुत्वा प्राकृतगिरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरं सादरं वन्दे ज्ञानेश्वरम्. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. आरती ज्ञानराजा कनकाचे ताटकरी उभ्या गोपिका नारी. नारद तुंबरू हो सामगायन करी. आरती ज्ञानराजा प्रगट गुह्य बोले विश्वब्रह्मची केले. रामा जनार्दनी पायी मस्तक ठेविले. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा. आरती ज्ञानराजा. ज्ञानेश्वर महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. जय तू ज्ञानेश्वर, जय तू श्रीकृष्ण. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा आणि आपला अभ्यास करत राहा.